तर समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजपच्या मुंबईच्या महामंत्री अक्षता तेंडुलकरांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली। सरवणकर खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सरवणकर अपयशाचं खापर मित्रपक्षांवर फोडत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला। समाधान सरवणकरांनी अक्षता तेंडुलकरांना मिरची का झोंबली अशी टीका केली होती। त्यांनी काही व्हॉट्सअप चॅट देखील जारी केले होते। त्यांना सर्वात जास्त मिरची झोंबलेली होती ती गोष्टी। त्या चॅटमध्ये सर्वात वरती अक्षता मॅडम म्हणून काहीतरी नाव होतं। मला असं वाटतं त्यांनी स्वतः ही तक्रार नोंदवावी। त्यानंतर आम्ही देखील त्या तक्रारीवरती आम्ही देखील त्याचं उत्तर देऊ की अशा प्रकारे जर चॅट झाली असेल तर त्याचं जे काही सीडीआर आहे गेल्या 1 महिन्यात किंवा गेल्या 20 दिवसात जो सीडीआर कोणाकोणाशी त्या बोलल्या कोणाकोणाशी जर त्या असतील तर त्या सर्व गोष्टींमध्ये त्या कोणाची बोललेल्या आहेत का, त्याच मॅडम आहेत का, अक्षता मॅडम म्हणजे त्या अक्षता तेंडुलकर आहेत की कुठल्या दुसऱ्या मॅडम आहेत, त्यांनाच झोंबली आहे ही मिरची। त्याच्यामुळे त्याच्यात भाजपचं नाव नाही। कुठे आपण कमी पडलो हे तुम्ही अभ्यास करायचे सोडून तुम्ही मित्रपक्षावर कापर फोडताय। आज आम्ही मुद्देसकट म्हणजे स्टॅटिस्टिक्स आम्ही अभ्यास केलं बूथवर, जिथे जिथे भाजपचा प्रभाव आहे किंवा भाजपचे मतदार आहेत ज्या बूथमधून ह्यांना भरभरून मतं मिळाली आहेत आणि जिथे जे शिवसेना किंवा शिवसेना मानणारा एक वर्ग आहे काही बूथ तिथून ह्यांना मतदान पडलं नाहीये, पूर्ण विरोधात आहेत। तुमचे शाखा प्रमुख तिथेच राहतो का मतं नाहीयेत म्हणजे तुमचे शाखा प्रमुख विरोधात काम केलंय का?